नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. मुंबई पालिका आयुक्त पदासाठी आता अश्विनी भिडे यांचं नाव निश्चित करण्यात आलंय. उद्या त्यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत हा तोडगा निघालाय. अश्विनी भिडे नव्या बीएमसी आयुक्त निश्चित झाल्या, तर सलग 3 वर्ष त्यांना कार्यकाळ मिळणार आहे. याबद्दलची अधिक माहिती देण्यासाठी आता आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सुमित सावंत जोडले गेलेले आहेत. सुमित, काय सांगाल अधिकचा तपशील? उद्या खरं तर आता सध्याचे आयुक्त हे निवृत्त होत आहेत आणि आता त्यांच्या जागी नेमके कोण अधिकारी असतील या सगळ्या संदर्भात सातत्याने चर्चा सुरू होत्या. पण आता खात्रीलायक सूत्रांकडून जी माहिती मिळते आहे त्यानुसार अश्विनी भिडे यांचीच नियुक्ती जवळपास निश्चित झाली आहे. उद्या या सगळ्या संदर्भात ही अधिकृत घोषणा केली जाईल. अश्विनी भिडे यांना महानगरपालिकेच्या कामकाजाचा अनुभव आहे, कारण त्यांनी अतिरिक्त आयुक्त म्हणून देखील मुंबईमध्ये बीएमसीत याआधी काम केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचीच वर्णी लागण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला असीम गुप्ता यांचं देखील नाव चर्चेत होतं, त्याचबरोबर मिलिंद म्हैसकर यांचं देखील नाव चर्चेत होतं. पण या सगळ्या संदर्भात आज दिवसभरामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, या दोघांच्या बऱ्याचदा भेटी झाल्या. अश्विनी भिडे स्वतः जाऊन एकनाथ शिंदेंना भेटल्या आणि अखेर खल झाल्यानंतर अश्विनी भिडे यांचंच नाव आता जवळपास निश्चित झालेलं आहे. केवळ औपचारिकता घोषणा बाकी आणि ती उद्या होईल अशी माहिती सूत्रांकडून कळते. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. यानंतर पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या. पार्थ पवार आणि राज ठाकरेंमध्ये तब्बल 1.5 तास चर्चा झाली आहे. शिवतीर्थावर झालेल्या भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. कोणतीही निवडणूक एकतर्फी होणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. तर विरोधकांची जागा आपल्याला भरायची असंही ते म्हणाले. पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. 3 महिन्यात पीएनजी जोडणीवर भर देणार असल्याचं मंत्री भुजबळांनी म्हटलंय. पीएनजी उपलब्ध असूनही न घेतल्यास 3 महिन्यांनी एलपीजी कनेक्शन बंद करणार असल्याचंही ते म्हणाले. एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. खडसेंच्या मुलीने फसवणूक करून जमीन खरेदी केल्याचा आरोप करण्यात आलाय. बोदवड पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. अमित ठाकरे सोलापूरमधील सरवदे कुटुंबियांची भेट घेतली आहे. 2 महिन्यापूर्वी मनपा निवडणुकीच्या वेळी बाळासाहेब सरवदेंची हत्या झाली होती. अमित ठाकरेंकडून यावेळी कुटुंबियांचं सांत्वन करण्यात आलंय. गोंदूकराच्या नाशिकमधील ओक्कस कार्यालयाची तपासणी करण्यात आली आहे. एसआयटी पथक आणि फॉरेन्सिक टीमकडून पुरावे शोधण्यात आले. मंत्रिपदासाठी नीलम गोऱ्हे खराच्या ऑफिसला जात होत्या असा धक्कादायक खुलासा तृप्ती देसाईंनी केलाय. तर गोऱ्हे गेल्या 7 ते 8 वर्षांपासून खराच्या संपर्कात असल्याचाही दावा त्यांनी केलाय. पुण्यात भोंदू अशोक खरात विरोधात तिरडी आंदोलन करण्यात आलंय. भोंदू खरातवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील यावेळेस करण्यात आली. गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळेंच्या कारचा अपघात झालाय. या अपघातातून खासदार प्रशांत पडोळे थोडक्यात बचावले. खासदार प्रशांत पडोळे अपघातात किरकोळ जखमी झालेत. या अपघातामध्ये काही घातपात तर नाही ना, अशी शक्यता पडोळेंनी व्यक्त केली आहे. बीड तालुक्यातील कुमशी इथल्या ग्रामसभेत विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर ग्रामसेवकाला देता आलं नाही. याचा राग मनात धरून सरपंच गटाकडून 20 ते 25 जणांच्या टोळक्याने हातात काठ्या आणि दगड घेत नागरिकांना मारहाण केली आहे. या मारहाणीत 5 ते 6 जण गंभीर जखमी झालेत. या प्रकरणी संबंधितांवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बीडच्या केज पोलीस स्टेशनच्या आवारातच एका व्यक्तीला संपत्तीच्या वादातून काही जणांनी अचानक मारहाण केली. या प्रकरणी केज पोलिसांनी सुमोटो अंतर्गत 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. दरम्यान या मारहाणीचा व्हिडिओ सध्या देखील समोर आलाय. पुण्यात रामनवमी मिरवणुकीतून किरकोळ वादातून हल्ला झालाय. घोरपडी ते मुंडवा असा पाठलाग करत हा हल्ला करण्यात आलाय. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला असून जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात बिबट्यांच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. बिबट्याला जेरबंद केल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. या परिसरातून वनविभागाने आतापर्यंत 5वा बिबट्या जेरबंद केलाय. बहिरोबा वाडी इथं आणखी एक बिबट्या जेरबंद झालाय. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढलाय. भांबर्डे गावातील वीर वस्ती परिसरात वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद झालाय. बिबट्याला जेरबंद केल्याने नागरिकांना दिलासा मिळालाय. पुण्यात भोर महाड मार्गावर भीषण अपघात झालाय. टेम्पो 20 फूट खोल दरीत कोसळलाय. या अपघातामध्ये 9 जण जखमी झाले तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्याच्या भोर तालुक्यातील उतरवली या गावाच्या परिसरात जोरदार वाऱ्यासह गारांच्या पावसाने हजेरी लावली आहे. अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. 3 दिवसाच्या विश्रांतीनंतर निफाड तालुक्यात पावसासोबत तुफान गारपीट झाली आहे. पिकांसोबत द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पुणे शहराचं मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शिवाजीनगर भागात मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. वाहन चालकांना साचलेल्या पाण्यातून कसरत करत जावं लागलं. अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. पिंपरी चिंचवडमध्ये दुपारच्या सुमारास शहराच्या काही भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तरी उकाड्यापासून सुटका झाल्याने समाधान देखील व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर एक स्पेशल रिपोर्ट पाहणार आहोत. राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कोणी कायमचा मित्रही नसतो असं म्हटलं जातं. त्याचाच प्रत्यय आपल्याला अनेक वेळा आलाय. आता पुन्हा ते दिसून आलंय. तुम्हाला आठवत असेल भाजपचे मोहित कंबोज आणि ठाकरेंच्या शिवसेनेतून विस्तवही जात नव्हता. पण आता हा इतिहास आहे. कारण आदित्य ठाकरेंनी भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या बर्थडे पार्टीला उपस्थिती लावली आहे. एवढंच नाही तर ज्या शाहरुख खानच्या मुलाविरोधात कंबोज यांनी आरोपांची राळ उडवलेली तोही बर्थडे पार्टीत होता. आदित्य ठाकरेंनी भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला हजेरी लावली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. खरं तर या पार्टीला मुख्यमंत्री फडणवीसांच्या सह मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, मिलिंद नार्वेकरांनी पायधूळ झाडली. एवढंच काय, बॉलिवूडचा किंग शाहरुख खानही या पार्टीसाठी आवर्जून हजर होता. मात्र आदित्य ठाकरेंची पार्टीतली उपस्थिती वेगळ्याच मुद्द्यावरून चर्चेत आली. त्याला कारण होतं 3 वर्षांपूर्वीच्या एका पार्टीचं. कोरोना काळात लॉकडाऊन दरम्यान तेजस ठाकरेंनी दबाव टाकून हॉटेल सुरू करायला लावल्याचा आरोप कंबोज यांनी केला. त्यानंतर ठाकरे विरुद्ध कंबोज सामना सुरू झाला. 20 जून 2022 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेनेचे आमदार सुरत मार्गे गुवाहाटीला गेले. त्यातही मोहित कंबोज यांचं नाव चर्चेत आलं. त्या राजकीय ऑपरेशनमध्ये कंबोज यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र आता आदित्य ठाकरे कंबोज यांच्या पार्टीत सहभागी झाल्यानं ठाकरे आणि कंबोजांमधील संघर्षाला पूर्णविराम मिळाल्याची चर्चा आहे. राजकारणामध्ये प्रत्येक जण एकमेकांच्या संपर्कात असतोच. विशेषतः जो शत्रू असतो तो अधिक संपर्कात असतो. राजकीय शत्रू जरी असला तरी त्याच्याकडे जर एखाद्या मंगल कार्याचं आमंत्रण असेल तर ती आपली संस्कृती आहे. एकीकडे ठाकरेंच्या पक्षातील नेत्यांची या पार्टीवरून कोंडी झाल्याचं चित्र आहे, तर दुसरीकडे भाजप नेत्यांनी या पार्टीवरून सावध पवित्रा घेतलाय. असं आहे, मोहित कंबोजी यांचे सर्वांशी संबंध आहे. पारिवारिक कार्यक्रमात सर्वच जातात आणि मी जाणार होतो काल, पण मला विमान नाही मिळालं. त्यामुळं मोहित कंबोजीचे जे काही उद्योगपती म्हणून रिलेशन आहे, सर्वांची रिलेशन आहे. कंबोज यांच्या पार्टीत आदित्य ठाकरेच नाही तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेही सहभागी झाले.
त्यामुळे अमित ठाकरेंना या मुद्द्यावरून पत्रकारांनी प्रश्न विचारला. मोहित कंबोज सर आणि मला वाटतं राजसाहेब हे खूप जुने मित्र आहेत. मोहित कंबोज सर मला वाटतं राजसाहेबांना अनेकदा भेटायला पण येतात. त्याच्यामुळे मला वाटतं की आपण राजकारण वेगळीकडे ठेवलं पाहिजे आणि आपलं मैत्रीचं नातं वेगळीकडे ठेवलं पाहिजे, जे आधी होतं. जे आता आपण का बंद केलं मला माहित नाही. आपण भूमिकेला विरोध करतो, आपण माणसाला विरोध नाही करतो. ठाकरे काका पुतणे मोहित कंबोज यांच्या मुलीच्या बर्थडे पार्टीला उपस्थित राहिल्यावरून सुजात आंबेडकरांनी ट्विट करून तोफ टाकली आहे. ठाकरे ठेकेदारांना मराठी भाषेची ठेकेदारी दिली तरी कोणी? भाजपचा ब्रोकर म्हणून काम करणारा मोहित कंबोजच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरे, राज ठाकरे हे आवर्जून उपस्थित होते. मवियाचं सरकार पाडून शिवसेना आमदार गुवाहाटीला पळवून नेण्यात कंबोज यांचा हात होता. मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणारे ठाकरे कुटुंब हे मराठी माणसांसाठी नाही तर स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी राजकारण करतायत, अशी टीका सुजात आंबेडकरांनी केली. तर शिंदेच्या शिवसेनेनेही ठाकरेंच्या जिवारी लागणारे शाब्दिक बाण चालवले. मंगल कार्यक्रम असेल किंवा एखाद्याचा दुःखद काही घटना असेल, गेलं पाहिजे हे राजकारणातलं अलिखित संकेत असतात. म्हणून आदित्य गेल्याचं काही वाईट नाही. भाजपकडं ॲप्रोच होण्याचा वे ते शोधत आहेत आणि म्हणून ते आज मनोज त्या कुंभोजच्या कार्यक्रमामध्ये गेले होते. आदित्य ठाकरेंची पार्टीतली उपस्थिती हा केवळ कौटुंबिक स्नेह आहे की आगामी राजकीय समीकरणांची नांदी, हे आता आगामी काळात स्पष्ट होईल. याच पार्टीत अजून एक विसंगत चित्र होतं, ते म्हणजे अभिनेता शाहरुख खानच्या उपस्थितीचं. शाहरुखचा मुलगा आर्यन खान याला क्रूजवरच्या ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली. त्यावेळी मोहित कंबोज यांनी अनेकदा पत्रकार परिषदा घेऊन ड्रग्ज रॅकेटचा आरोप केला. एनसीबीच्या कारवाईचं समर्थन करून शाहरुख खानवर अप्रत्यक्षपणे तोफ डागली. एकंदरीत आदित्य ठाकरे शाहरुख खान यांची पार्टीतली उपस्थिती पाहून कितने अजीब रिश्ते हैं यहाँ पे हे पेज 3 सिनेमातलं गाणं नक्की आठवतं. संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई. मलबार हिलमधील 16 जैन मंदिरांना प्रत्येकी 5 गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्यात यावेत अशी विनंती करणारं पत्र मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राज्य सरकारला पाठवलं होतं. त्यावरून मोठा वादंग झाला होता. त्यानंतर आता मंत्री लोढा सिलेंडरचा काळा बाजार करत असल्याची तक्रार मनसेनं दाखल केली आहे. त्यामुळे हा वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जैन मंदिरांना 5 सिलेंडर द्या. मंगल प्रभात लोढा यांचं पत्र. लोढांविरोधात मनसे आक्रमक. त्या 16 देरासरांना प्रत्येकी 5 गॅस सिलेंडर त्यांनी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी एखादा मंत्री कसा करू शकतो? लोढा हे कौशल्य विकास मंत्री नाही आहेत, ते फक्त जैन विकास मंत्री आहेत. त्यांनी पहिले जैन देरासराला सगळ्यांना सोसायटीने पत्र पाठवली की तुम्हाला गॅसची आवश्यकता असल्यास मला कळवा. तुमच्याकडे कोणी आलं नव्हतं ना. ऐसा है कि ये राजनीतिक व्यक्ति राजनीतिक प्रभाव से ये सब करते हैं. आखाती देशातील युद्धाचे तीव्र पडसाद संपूर्ण जगात पाहायला मिळत असून भारतातही या युद्धाची झळ बसली आहे. महाराष्ट्रात तर गॅस सिलेंडर कार्यालयाबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे सध्या चैत्र महिना सुरू असल्यानं अनेक ठिकाणी देवी देवतांची जत्रा सुरू आहे. नुकतीच रामनवमी झाली, मात्र गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे अनेक ठिकाणी महाप्रसाद कार्यक्रम रद्द करण्यात आला. असं असताना मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पत्र लिहून मुंबईतील मलबार हिल परिसरातील 16 जैन मंदिरांना प्रत्येकी 5 व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी केली आणि वादाला तोंड फुटलं. जर मुख्यमंत्री असं म्हणतायत की कुठल्याही प्रकारची कमतरता नाही आहे आणि एक महाराष्ट्राचा मंत्री फक्त एका विशिष्ट समाजासाठी, ते महाराष्ट्राचे मंत्री ते हे विसरले आहेत की ते समाजाचे मंत्री नाही आहेत, ते महाराष्ट्राचे मंत्री आहेत. महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला गॅस मिळणं किंवा इंधन मिळणं ही त्यांची जबाबदारी आहे. परंतु एका विशिष्ट समाजासाठी ते पत्र लिहित आहेत, याचा अर्थ अफवा ते पसरवत आहेत. तुमच्याकडे काय जर कम्युनिटी किचन असेल तर तुम्हाला पण मी देतो ना. दबाव वगैरे काय कारण नाही. त्यांचा उद्यापर्यंत काही कार्यक्रम आहे,
त्यांचं ते कम्युनिटी किचन आहे, त्यांनी अर्ज दिला, आम्ही ताबडतोब दिलं. आणखीन कोणाला पाहिजे असेल कम्युनिटी किचनमध्ये काय तर भारत सरकारनेच सांगितलं की द्या म्हणून त्यांना, ते कमर्शियल रेट. लोढा यांच्या या मागणीचा गिरगावातील सर्वच विरोधी पक्ष आणि आम्ही गिरगावकर संघटनेनं कडाडून विरोध केलाय, तर मनसेनं लोढांवर हा आरोप लावलाय. साचोर जैन युवक मंडळ या मंडळाने लोढाजींना पत्र दिलेलं आहे, मंगलप्रभात लोढा यांना, की आपण आमच्यासाठी जे गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले त्याबद्दल धन्यवाद. आणि जैन समाजाला लोढांनी स्वतः आवाहन केलंय की तुम्हाला हवे असेल तर आमच्याकडे मागणी करा. आमचा हाच मुद्दा आहे की लोढा हे विधानसभेचे आमदार नाहीयेत, हे फक्त आणि फक्त जैन समाजाचे आमदार आहेत. काळा बाजार केला, 10 सिलेंडर दिली आहेत. साचोर समाजाला म्हणजे जैन समाजाला दिले, हिंदू समाजाला दिली नाही, हिंदू मंदिराला दिली नाही. हा दुजाभाव केला, हा काळा बाजार केला. ते आंबेलोळीचा जे उपासाचा टाइम आहे ते 9 दिवसाचा आहे, बरोबर. एक सिलेंडर साधारण सर्व गॅसवाले सांगतात 25 ते 25 दिवसाच्या हिशोबाने भेटतं, ठीक आहे. 20 ते 25 दिवस उपास आहे 9 दिवसाचा. मग एका देरासरला 5-5, 8-8 सिलेंडर का? एकनी काम चालू शकतो. मंगलप्रभात लोढाजींनी फक्त जैन धर्मियांसाठी हे पत्र लिहिलं नाही, तर रामनवमीसाठी पत्र लिहिलंय, हनुमान जयंतीसाठी पत्र लिहिलंय. जेव्हा ईद निमित्ताने विशेष सोय केली होती तेव्हा तुम्हाला काही वाटलं नव्हतं, आणि आता हिंदू बांधवांसाठी जेव्हा मंगलजी पत्र लिहितात तेव्हा तुमच्या पोटामध्ये दुखते. विरोधकांचा हा दुटप्पीपणा या निमित्ताने समोर येतो. विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांवर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्टीकरण दिलं. गॅसच्या जे विशेष धार्मिक कार्यक्रम असतात त्यांच्याकडे रेग्युलर गॅसचा कोटा नसता. शिर्डीचा भंडारा असेल किंवा मंदिरची प्रतिष्ठा असेल किंवा जैनाची होली असेल, तर त्यावेळी त्याने कुठून गॅस आणावी लागती. यावेळी ते माझ्याकडे आले होता, मी त्यासाठी गॅसचा प्रबंध करून दिला. माझी विधानसभामध्ये अजून कोणाकडे विशेष धार्मिक कार्यक्रमासाठी ज्यांच्याकडे रेग्युलर गॅस कोटा त्यांच्याकडे नाही आहे, ते माझ्याकडे आले तर त्यांना मी गॅस उपलब्ध करून देऊ. राज्यात आजही अनेक ठिकाणी घरगुती गॅस टंचाई आहे. भर उन्हात लोक सिलेंडरसाठी रांगा लावत आहेत. सिलेंडर मिळत नसल्यानं हॉटेल्स बंद पडली. लोकांचं जनजीवन विस्कळीत झालंय. लोकांचे जेवणाचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत लोढा यांनी जैन समाजासाठी लिहिलेल्या पत्रानं वादाची ठिणगी पडल्याचं दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. यानंतर पुन्हा घेऊयात सुपरफास्ट 100 बातम्यांचा वेगवान आढावा. कोल्हापुरात परिते गावातील गावकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय. ज्योतिबा मंदिरात पुजाऱ्यांनी केलेल्या मारहाणीचा यावेळी निषेध करण्यात आलाय. मुंबईत गॅस सिलेंडर टंचाईच्या पार्श्वभूमीवर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंत्री छगन भुजबळांना पत्र लिहिलंय. मलबार हिलमधील 16 जैन मंदिरांना प्रत्येकी 5 गॅस सिलेंडर देण्याची मागणी त्यांनी केली आहे. मात्र या मागणीवरून आता वाद निर्माण झालाय. परभणी शहरातील एलपीजी पंपावर गॅसचा तुटवडा निर्माण झालाय. गंगाखेड रोड परिसरात असलेल्या एलपीजी पंपावर ऑटो चालकांनी लाईन लावून गर्दी केली आहे. त्यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. कामगार कर्मचारी संघाची नवी मुंबई विमानतळ व्यवस्थापन समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत घोषणा करण्यात आली आहे. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव इथे बेकायदेशीर शस्त्रसाठा बाळगणाऱ्या एका तरुणाला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपीकडून तब्बल 12 शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. तर या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली. यानंतर वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. यानंतर पुन्हा पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या. पंढरपुरात गांजाची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यावेळी एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून तब्बल 4 किलो गांजा पोलिसांनी जप्त केलाय. कपडे धुण्यासाठी गेलेली 20 वर्षीय तरुणी कालव्यात वाहून गेली आहे.
इटियाडो धरणाच्या कालव्यात ही घटना घडली. अजूनही शोधकार्य सुरूच आहे. आंबेगाव तालुक्याच्या चांडोली बुद्रुक गावात विजेचा धक्का लागून एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. सुरेश पांडुरंग थोरात असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. यानंतर एक सविस्तर बातमी पाहणार आहोत. तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं झोडपलंय. विजांच्या कडकडाटासह आलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध शिवनेरी हापूस आंबा पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. तसेच भाजीपाला, कांदा, बटाटा आणि इतर पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती सध्या व्यक्त केली जाते. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले असून प्रशासनानं पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी जोर धरते. वाशिमच्या रिसोड या शहरात अवकाळी पावसानं झोडपून काढलंय. तर किन्ही राजा, मानोरासह काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यात. यामुळे 40 अंशावर असलेल्या तापमानात थोडी घट झाल्यानं नागरिकांना उकाळ्यापासून तात्पुरता दिलासा मिळालाय. वाशिम जिल्ह्याला पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यानंतर बातमी आहे नाशिकमधून. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पुन्हा अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय. चांदवड, येवला तालुक्यातील अनेक गावांना याचा फटका बसलाय. शेकडो हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. तर अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलेत. यानंतर वेळ झाली या बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मात्र दिवसभरातील घडामोडी अशा सुरू राहतील त्यासाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.